हॅलो एव्हरीवन, परत एकदा तुमचं माझ्या चॅनल वरती स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या गणपतीला। पूर्ण मंदिर आपण बघणार आहोत आणि गणपतीचं दर्शन करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि हा मंदिर परिसर मी आता बाहेर बसलीये। श्री विघ्नेश्वर गणेशाची पौराणिक कथा। पुरातन काळाची कथा आहे। हेमवती नावाची नगरी होती। तेथे अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता। राजा मोठा महत्वाकांक्षी, सत्ता व संपत्ती याचा लोभी होता। मोहाने माणसाला आपल्या ताकदीचा विसर पडतो, तसे अभिनंदन राजाच्या बाबतीत घडले। एकदा त्याला आपण इंद्रपद मिळवावे असे वाटू लागले। इंद्रपद मिळवायचे म्हणून त्याने यज्ञ करणे जरुरीचे होते। मनात आले आणि सत्तेच्या लोभाने मदांध झालेल्या राजाने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरू केला। यज्ञात सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली जाणार होती, परंतु इंद्राचे राज्य घेण्यासाठी यज्ञ असल्याचे इंद्रासाठी मात्र तशी आहुती नव्हती। नारद मुनींना हे समजले। ते धावत इंद्राकडे गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली। इंद्राने काळाचे स्मरण केले। सत्कार्यात पवित्र गोष्टीत विघ्न आणणे ही काळाला अतिशय आवडणारी गोष्ट। काळाने तात्काळ विघ्नासुराचा अवतार धारण केला। विघ्नासूर पृथ्वी तलावर आला आणि सर्व वैदिक कार्याचा नाश करण्याचा सपाटा त्याने लावला। सर्व देव भयभीत झाले। तेव्हा सर्व देव श्री गणेशाला शरण गेले। त्यावेळी श्री गणेशाचे पराशर ऋषींच्या आश्रमात वास्तव्य होते। श्री गणेशाने देवांना अभय दिले आणि पार्श्वपुत्राचे रूप घेतले। आपला मुलगा प्रत्यक्ष श्री गणेश आहे हे पार्श्वपुत्र आणि त्यांची पत्नी दीपवत्सला यांना ठाऊक नव्हते। तेव्हा आपल्या पुत्राला विघ्नासुराशी लढण्यास पाठवायला ते दोघे तयार नव्हते। शेवटी श्री गणेशाने त्यांना सगळी हकीकत सांगितली व तो पार्श्वपुत्र विघ्नासुराशी युद्ध करण्यास निघाला। श्री गणेश व विघ्नासुराचे युद्ध झाले आणि विघ्नासुराने अनेक रूपे बदलली, परंतु अखेरीस श्री गणेशाने त्याला पकडले। विघ्नासूर श्री गणेशास शरण आला। त्याने अभय मागितले। श्री गणेशाने त्याला सांगितले की तुला जीवनदान देतो, मात्र जेथे माझे भक्त माझी पूजा अर्चा स्मरण करतील तेथे तू असता कामा नये। विघ्नासुराने ते कबूल केले, परंतु पुन्हा एक विनंती करीत म्हटले, श्री गणेशा, तुझ्या नावाप्रमाणे माझं नाव असावे अशी माझी इच्छा आहे। तेव्हा श्री गणेश म्हणाले, तथास्तु। आणि तेव्हापासून श्री क्षेत्र ओझरचा श्री गणेश विघ्नेश्वर विघ्नहर म्हणून ओळखला जाऊ लागला। भाद्रपद शुद्ध चतुर्थीस देवांनी नैऋत्येला विघ्नेश्वराची स्थापना केली। ही घटना श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी घडली। तो श्री क्षेत्र ओझरचा विघ्नेश्वर आज संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे।